मॉडेलिंग आहे ती सर्व मुली वगैरे हो, हिरोईन त्या आहेत वाटत त्या नाहीत. वाटत नाहीत त्या मॉडेलिंग वाले आहेत तर असं बघितलं तर तुम्ही ओळखणारच नाही. हो म्हातारा आपण हा? हो तो म्हातारा पण कुठेतरी काम केलेले आहेत ते हो आधी. हो तो तर नक्कीच केला असणार खूप ठिकाणी. हो असं वाटतं. त्याची ऍक्टिंग बघून तर चांगला आहे एकदम. हम्म. रडण्या बिडण्यापासून सगळी चांगली ऍक्टिंग केली आहे त्याने. आणि असा घटमुट एकदम धिप्पाड आहे असा. हो नाही नाही ते चाललं ह्यांचा हे जाऊन दे परंतु त्या माणसाने त्या काळामध्ये कशी फाईट केली बघा ना. हो खोटं बोलायचंच नाही, खोट्या मार्गाने जायचंच नाही. मग सोपं काम आहे काय ते. सोपं काम नव्हतं त्या काळामध्ये सुद्धा एवढं माणसाला माणूस मारत होते. पोलीस त्या काळामध्ये काय काय 60 नाही करायची मदत. 60 सालामध्ये पोलीस सुद्धा 60 नाही त्याच्या आधीचे दाखवले घट्ट होते. नाही आधीचं, हा. 60 सालापर्यंत हम्म. तसंच होतं. यावेळी हे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री बनले ना यशवंतराव चव्हाण तिथपासून थोडस हे झालं. त्याच्यापूर्वी 60च्या पूर्वी झाट ऐकायचे नाही. आता ते राजस्थान मध्ये मारवाडी लोक वगैरे असतात बघ, आतमध्ये गावात राहणारी ती लोकांनी बघितलं स्वतःचेच कायदे काढून तक्रारी पण नाही घ्यायची तक्रार ती. लिहून की ते पोलीस स्टेशनला जात नाही. तिथला तो कोण मोरके असतो बघ त्याच्यासमोर एकदा- पंचायत नेमतात काय त्याच्या समोर जाऊन बसतात आणि तो निर्णय देईल ते काही देईल तो बहिष्कार उत्तर टाकतात. प्रदेश मध्ये एक शेतकरी गेला होता कंप्लेंट करायला. आताची गोष्ट म्हणजे 81-82 सालची गोष्ट आहे. बैल त्याचा कोणतरी चोरी करून गेला. हा कंप्लेंट का आणि त्याच्या बैलावर सगळं चाललं होतं ना. हा आणि नांगरी पकडायचं ते एक बैल चालत नाही ना. मग त्यातला त्याने एक बैल त्याचा चोरला म्हणून तो कंप्लेंट करायला गेला. कंप्लेंट तो घ्यायला तयार नाही. आताची 81 मला वाटतं 81-82 गोष्ट. तर करता 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 तो नंतर ह्याला गेला. त्यांचा गावचा पंतप्रधान होता हा चौधरी चरण सिंग म्हणून पंतप्रधान होता त्यावेळी बघा. त्याला जाऊन सांगितलं अहो पोलीस स्टेशनला साहेब मी गेलो माझी तक्रारबद्दल लिहून गेला पण कशाबद्दल तर म्हणा साहेब म्हणतात बैल चोरीला गेला म्हणे. तर मी आता नांगरणार कसा बोलला तो तरी एकच बैल आहे ना आणि माझ्याकडे बोलतो दुसरा बैल घ्यायला पैसे नाही बोलतो माझ्याकडे. त्यावेळी काय 20-25 रुपये काहीतरी होती मला वाटतं त्यावेळी त्याची किंमत काहीतरी होती. 20-25 काय असणार बैलाची किंमत जास्त. नाही ना अरे बाबा ते नंतर ते मला माहिती आहे नक्की किती होती. तर आम्ही एक बैल विकला होता ना त्याची 20 रुपये मिळायची त्या काळामध्ये म्हणजे 77-78ची आहे. हा 75-76 साली 20 रुपये यायचे म्हणून सांगतो. आता 20 म्हणजे आपलं 30 पकडूया ना 81 साली म्हणजे. तर तो पुन्हा तो साहेब 2-3 वेळा झालो पोलीस स्टेशनला माझी तक्रार लिहून घेत नाही म्हणे. त्याने काय केलं ना तो पंतप्रधान होता ना त्याने वेगळे कपडे हे बांधले पगडी वगैरे घातली मूच वगैरे अशी लावली आणि तो गेला पोलीस स्टेशनला वगैरे. तर तो बोलला तिथे हे सांगितलं नाही मी पंतप्रधान आहे म्हणून. तर तिथे गेल्यानंतर त्यांना पहिले घ्या हो माझा हे झालंय तक्रार लिहून घ्या बैल गेला माझं. नाही चला हो कसले बैल गेले ते मागे कोणतरी येऊन जायचं असतं. माझा बैल चोरीला गेला ते काम मला बोलतो खूप पडले तेवढंच आहे का बोलतो.
जनावरांची लिहायचे उद्योग कंपनी काहीतरी देतो. मग बोलतो बसा 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 बसा. ते काहीतरी 20 रुपये का 22 रुपये काहीतरी देतो बोलला. आणि त्यावेळी त्याने आपली जात दाखवली. मी कोण आहे त्या माणसाला बोलवून घेतलं. त्याबद्दल तुम्ही ह्याला असं केलं तुम्हाला मी जागतात सस्पेंड केलं त्याने. इकडचा जो हे होता ना PI आणि तो लिहून घेतो ना त्यांना पण दोघांना पण तो सस्पेंड करणार होतो. गरीब लोकांची तुम्ही पिळवणूक करताय. 3 वेळा गेला तुम्ही 3 वेळा सुद्धा त्याला तुम्ही परत पाठवलंय. त्याला तुम्ही काय त्याचं म्हणणं सुद्धा ऐकून नाही घेतलं. आणि त्याला बोलवलं त्यांनी मला सांगितलं तसं. या लोक असे वागले या लोकांनी माझे असे वागले की हातचा पाय पडला तो शेती करायची. मग त्यांनी सस्पेंड करून टाकलं त्याला. चौधरी चरण सिंग तो होता पंतप्रधान होता. मला वाटतं 1 वर्ष काहीतरी होता. जनता पार्टी पडली ना 77 साली. जनता पार्टीचं सरकार आलं 1977 साली. 77-78 19 पर्यंत चाललं. त्याच्यात काँग्रेसने यांचं सरकार पाडलं. आणि त्यावेळी याला फोडलं. चौधरी त्या चरणजीला फोडलं आणि त्यानं काँग्रेस सांगितलं तुला आम्ही सपोर्ट करतो आणि तू पंतप्रधान करतो म्हणून. तो फुटला ना. एवढं मोठं